नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 10 सुरुवात करत आहोत. अध्याय 10 मधील श्लोक 1 ते 5 पाहणार आहोत. हा अध्याय विभूती योग म्हणजेच श्री भगवंताचे ऐश्वर्य हा आहे. श्लोक 1 पाहूया. श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. भूया म्हणजे पुन्हा, एव म्हणजे निश्चितपणे, प्रियमाणाय म्हणजे आपला प्रिय मानून, काम्यया म्हणजे तुझ्या हितार्थ. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. आता श्री भगवान या शब्दाची व्याख्या पराशर मुनींनी अशी करतात की जो बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या षड ऐश्वर्यांनी पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात. श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे, आपल्या कार्याचे अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करीत आहेत. 7व्या अध्यायापासून आपल्या निरनिराळ्या शक्ती त्या कसे कार्य करतात याचे वर्णन आहे. आणि या अध्यायात अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगत आहे. मनुष्य जितके भगवंताबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो. ज्यांना खरोखर कृष्ण भावना भावित होण्याची आस्था आहे त्यांनी नेहमी भगवंताच्या सत्संगामध्ये भगवत कथेचे श्रवण करावे. तू मला प्रिय आहेस म्हणून मी तुला हे ज्ञान प्रदान करत आहे. आता श्लोक 2 पाहू. न मे विदु सुरगणाः प्रभवं न महर्षय अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशा. न म्हणजे कधीच नाही, विदु म्हणजे जाणतात, प्रभवम म्हणजे उद्गम किंवा ऐश्वर्य, सर्वशः म्हणजे सर्व प्रकार. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. भगवंत म्हणतात की मीच सर्व देवदेवतांचे आणि महर्षींचे आदिकारण आहे. भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंताच्या कृपेने जाणू शकतात. केवळ भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंताच्या कृपेने जाणू शकतात की अशा साधारण लीला करणारे स्वतः श्रीकृष्ण आहेत. भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. म्हणून आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, तर ज्यांची आपण आराधना केली पाहिजे ते भगवान श्रीकृष्ण हेच आत्मा आणि परतत्वही आहेत. आता श्लोक 3 पाहूया. यो मामजमनादींच वेत्ति लोकमहेश्वरम असम्मूढा समर्थ्येषु सर्व पापै प्रमुच्यते. अजम म्हणजे अजन्मा, अनादिम म्हणजे अनादी, आरंभरहित, असम्मूढ म्हणजे मोहरहित. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा, अनादी, सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. भौतिक आसक्तीमुळे वारंवार जन्म आणि मृत्यू होणाऱ्या जीवांपासून भगवंत भिन्न आहेत. बद्ध जीवात्मे देहांतर करीत असतात, परंतु भगवंताचा देह कधीच बदलत नाही. जेव्हा ते या भौतिक जगतात अवतरित होतात तेव्हा सुद्धा
ते अजन्मा म्हणूनच येतात. या श्लोकातील वेत्ती लोक महेश्वरम शब्द सांगतात की भगवंत सर्व विश्वाचे लोकांचे स्वामी आहेत. हे मनुष्याने जाणले पाहिजे. भौतिक जगतात सर्व काही अशुभच आहे. आपण ही शुभ अशुभ असल्याची केवळ कल्पना करतो. पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने केलेल्या कृष्ण भावना भावित क्रियांवरच खरे मांगल्य अवलंबून असते. म्हणून आपली कर्म शुभदायी करायची असतील तर आपण ती भगवंताच्या मार्गदर्शनाखाली केली पाहिजे. आता श्लोक 4 आणि 5 पाहूया. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहा क्षमा सत्यं दमा शमा सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस् तपोदानं यशो यशा भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधा. असम्मोह म्हणजे संशयातून मुक्तता. क्षमा म्हणजे मनाचा संयम. अयशा म्हणजे अपयश. भवंती म्हणजे होतात. पृथक्विधा म्हणजे अनेक प्रकारचे. बुद्धी, ज्ञान, संशय, मोह यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख आणि दुःख, जन्म मृत्यू, भय निर्भयता, अहिंसा, समता, संतुष्टी, तपस्या, दान, यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत. असम्मोह जेव्हा मनुष्य द्विधा अवस्थेत नसतो आणि तो दिव्य तत्वज्ञान जाणतो तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होऊ शकतो. हळूहळू पण निश्चितपणे तो मोहातून मुक्त होतो. तसेच इंद्रिय निग्रह म्हणजे अनावश्यक वैयक्तिक इंद्रियोपभोगाकरता इंद्रियांचा उपयोग न करणे होय. इंद्रियांचा आवश्यक व योग्य गरजा पुरवण्यास कोणताच निर्बंध नाही, परंतु अनावश्यक इंद्रियोपभोग हा आध्यात्मिक प्रगती करता हानिकारक आहे. म्हणून त्यापासून इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे. तसेच निरर्थक विचारापासून मनाला निग्रहित केले पाहिजे. यालाच शम असे म्हटले जाते. आता भय कशाने निर्माण होते तर मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे भय निर्माण होते. परंतु जे मायेतून मुक्त झालेले आहेत त्यांना माहीत आहे की आपले शरीर हे भगवंताचा अंश आहे. त्यांना कशाचेही भय नसते. जे लोक कृष्ण भावना भावित नाहीत ते भयभीतच असतात. अभयम अर्थात निर्भयता ही केवळ कृष्ण भावना भावित मनुष्याच्या ठाईच असू शकते. अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे होय. व सर्वसामान्य लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते त्याला अहिंसा असे म्हणतात. समता समता म्हणजे राग द्वेष यातून मुक्त होणे. अत्याधिक आसक्ती किंवा अत्याधिक अनासक्ती ही बरी नसते. जे अनुकूल आहे ते स्वीकारले पाहिजे, जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग केला पाहिजे. तुष्टी तुष्टी म्हणजे मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास उत्सुक असू नये. भगवंताच्या कृपेने जे मिळते त्यावर समाधान मानावे, यालाच तुष्टी असे म्हणतात. तपस म्हणजे आपल्याला कष्टदायी वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा स्वेच्छेने करणे, कष्ट सहन करणे याला तपस असं म्हणतात. तपस. दान
व्यक्तीने आपल्या मिळकतीतून काही भाग ब्राह्मणांना, संन्याशांना, गरिबांना दान करावा, सत्कार्य करावे, त्याला दान असं म्हणतात. यश, मनुष्य जेव्हा महान भक्त म्हणून ओळखला जातो, तो प्रख्यात होतो, वास्तविकपणे यश होय. सर्व वस्तू निरनिराळ्या अवस्थांमध्ये अस्तित्वात आहेत हे आपल्याला माहीत असले तरी या सर्व गोष्टींचे उगमस्थान श्रीकृष्णच आहेत याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.